श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संकट हे कधी आणि काय येत असतं तर एक छोटंसं उदाहरण आहे, एक छोटीशी गोष्ट आहे. एकदा एका शिवताईनं देवाकडे तक्रार केली की हे देवा, मी खूप मेहनतीनं माझं घरटं बनवलं होतं, पण तुम्ही तिथं वादळ पाठवलं आणि माझं घर उद्ध्वस्त झालं. तेव्हा देव म्हणाला, हे बघ शिवताई, तू त्यावेळेस त्या घरट्यामध्ये होती आणि तुझ्या त्या घरट्यामध्ये पलीकडून साप येत होता, म्हणून त्यासाठी मी वादळ पाठवलं, म्हणजे तू झोपेतून उठून उडून जावं आणि तुझं प्राण वाचावं. श्रोते हो, आपल्या जीवनात सुद्धा नेहमी संकट येत असतात ना, तेव्हा ते आपल्याला कळत नाहीत की देव आपल्याला नेहमी वाईट परिस्थितीतून वाचवत असतोय. जेव्हा तुम्हाला वाटत असेल ना की देव तुमच्यावर संकट आणत आहे, तर विश्वास ठेवा, देवच तुम्हाला त्यातून बाहेर सुद्धा काढत असतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. केलेला अपमान आणि केलेली मदत हे दाम दुपटीनं परत करणं, हे महत्वाचं लक्षण आहे. हे जो विसरला त्याला काडीची ही किंमत राहत नाही. समोरच्याला कदर नसताना देखील चांगलं वागणं म्हणजे मूर्खपणा. मन मोकळं असणं हे कधीही चांगलं, परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका. जी भांडते पण सोडून जात नाही, तीच असते खरी बायको. लोकांच्या अडचणी जर समजून घ्यायच्या असतील तर त्यांना पैसे उसनं मागून बघा. बाप कळायच्या वयात बापाची जिम्मेदारी येणं म्हणजे भर उन्हात सावली सोडून जाणं. आपली माणसं ही नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची भेट ही स्मशानातच होते. भाऊ रक्ताचा असो किंवा मांडलेला, पण एका बहिणीच्या आयुष्यात त्याची जागा नेहमी उंचच असते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा एक मार्ग असतो जो देवाच्या पायरीपासून चालू होतो. कानावर आलेल्यापेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्यावर विश्वास ठेवा, नातं कधीच तुटणार नाही. घर जळत असतं तेव्हा बघत बसणार आणि राग झाल्यावर रडत बसणार, ही असते भावकी. प्रेमात मस्करी करा, पण मस्करी म्हणून प्रेम करू नका. जे मिळवायचं आहे ते थोडं उशिरा मिळालं तरी चालेल, पण फक्त कष्टानं मिळवा. कारण हरामाचं जितक्या लवकर मिळतं तितक्या लवकर निघून जातं. स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शानं जास्त सुखावते. पहिलं प्रेम हे खरं होतं, तर मग दुसरं प्रेम का होतं? आणि दुसरं प्रेम खरं असतं तर मग पहिलं का आठवतं? प्रेमात पडल्यावरच नव्हे तर चार्जिंग संपल्यावर सुद्धा लोक वेड्यासारखी वागतात. सगळा खेळ हा पैशाचा असतोय. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी इज्जत देत नाही, आणि ज्याच्याकडे पैसा आहे तो कोणाची इज्जत करत नाही. सगळ्याच गोष्टी या शब्दात सांगता येत नसतात. अपेक्षा असते कोणीतरी समजून घेण्याची.
ज्या लोकांचं हसणं सुंदर असतं त्यांच्या जखमा सुद्धा खोल असतात. शांत, नियोजनबद्ध आणि समजूतदारपणे संसार हाताळला की सासू आणि सुनेचं नातं हे सुद्धा मैत्रीपूर्ण होऊन जातं. डोळे झाकून काही लोकांवर आपला विश्वास असतो, पण नंतर कळतं तो तर फक्त आपला अंधविश्वास होता. चेहऱ्याने सुंदर तर खूप भेटून जातील लाईफमध्ये, पण मनानं सुंदर मिळायला नशीब लागतं. तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात किंवा ठेवत नाही हे महत्वाचं नाही, तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्वाचं असतं. पहिल्यासारखे दिवस राहिले नाहीत आणि पहिल्यासारखी माणसं सुद्धा राहिली नाहीत. कधी कधी प्रेम शब्दातून व्यक्त नाही केलं तरी चालेल, पण वागण्यातून ते दिसायला हवं. दररोज येणाऱ्या अनुभवातून एकच कळतं, आपल्या कुटुंबाशिवाय आपलं कोणीच नसतं. वेळेला वापरून घेणारी लोक ही कधीही आपली नसतात. इतरांची समजूत काढताना भरलेली शब्दांची पिशवी ही स्वतःची समजूत काढताना मात्र रिकामी असते. पुरुषापेक्षा स्त्री ही कायम जास्त कणखर असते. कितीही असाध्य जीव घेणे प्रसंग पेलवून नेण्याची ताकद असते तिच्यात. दडपण आलं म्हणून स्त्री कधी व्यसनाधीन होत नसते, हे त्याचंच उदाहरण. सगळं दुःख पचवून चेहरा कायम हसरा ठेवण्याचं सामर्थ्य असतं तिच्यात. पैसा हा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही. समजून आणि सांभाळून घेतलं की नात्यात दुरावा येत नाही. प्रत्येक गोष्ट ही मनाला लावून घेतली तर आयुष्यभर रडत बसावं लागेल. जो जसा आहे त्याच्याशी तसंच वागायला शिका. समाधान म्हणजे एक प्रकारचं वैभव असून ते अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो. समोरची वाट ही डोळ्यांना दिसेनाशी झाली म्हणजे वाटच उरलेली नाही असं आपण समजतो. ती चूक वाटेची नसते तर आपल्या नजरेची असते. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला कधी ना कधी दुसऱ्याच्या आधाराची गरज पडते. म्हणून सत्तेचा माज, रूपाचा साज आणि पदाचा आवाज हा जास्त काळ टिकत नसतो.